लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर येते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एकत्र जमा होणार असल्याची माहिती आता समोर येते। याबद्दलची तारीख देखील आता समोर आल्याचं देखील म्हटलं जाते। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। योजनेचा मासिक लाभ 1,500 रुपये मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं आता अनिवार्य करण्यात आलंय। फक्त ई-केवायसी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिलांनाच आता योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासोबतच ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही महिलांना 6,000 रुपये मिळणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। दरम्यान अनेक महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये तांत्रिक चुका आणि चुकीचे पर्याय निवडले गेले होते। त्यामुळे महिलांना आता ही दुरुस्त करण्यासाठी शेवटचाच एक कालावधी दिला गेलाय। त्यामुळे त्याच वेळेमध्ये आता महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। दरम्यान ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीयेत अशा महिलांसाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलद्वारे दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली। ही दुरुस्ती आता ऑनलाईन पद्धतीने करता येते। यापूर्वी अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी करण्याची योजना होती, पण ती रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेवर पुन्हा एकदा भर दिला जातोय। ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलं नाहीये किंवा त्यामध्ये त्रुटी असल्यामुळे डिसेंबर 2025 पासून त्यांना लाभ त्यांचा थांबवलेला आहे। त्यामुळे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उरलेले हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। 4 महिन्यांचे हप्ते जवळपास 6,000 रुपये आता एकाच वेळी खात्यामध्ये जमा होतील असं म्हटलं जातंय। त्यामुळे हे हप्ते मिळण्यासाठी महिलांना ई-केवायसी दुरुस्त करणं आवश्यक असणार आहे। ते पूर्ण केल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे पुन्हा एकदा येणार आहेत। 31 मार्च 2024 ही अंतिम मुदत महिलांना ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आली आहे। त्यामुळे ई-केवायसी तुम्ही केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे 6,000 रुपये परत येणार आहेत। त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी। ज्या महिलांनी चुकीचा पर्याय दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन दुरुस्तीची सुद्धा प्रक्रिया पूर्ण करावी अशी माहिती आता देण्यात येईल।